कधी खाल्लीत का अशी चमचमीत आणि अगदी तोंडात विरघळणारी खमंग मटण कलेजी फ्राय? आज आपण अगदी ढाबा स्टाईल मसाल्यांमध्ये ही रेसिपी बनवणार आहोत, जी खाल्ल्यावर सगळे तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य बघूया. पाव किलो मटण कलेजी, उभा चिरलेला कांदा, लसूण, हळद, मीठ, काश्मीरी मिरची पावडर, लाल तिखट, गरम मसाला, सुको खोबरं, कोथिंबीर, मिरची, आले आणि खडे मसाले. सर्वात आधी आपण कढईमध्ये सुक्या खोबऱ्यांचे तुकडे चांगले भाजून घेणार आहोत. त्यानंतर आपण कढईमध्ये खडे मसाले चांगले भाजून घेणार आहोत. मसाले आणि खोबरं कोरडं भाजल्यामुळे मसाल्यांचा खमंग सुवास सुटतो आणि आपल्या कलेजी फ्रायला एक अप्रतिम चव येते. आता आपण कढईत तेल घालून कांदा शिजवून घेणार आहोत. आता ह्यामध्ये आले, लसूण आणि हिरवी मिरची टाकून चांगले परतून घेणार आहोत. यामुळे मसाल्यांचा कच्चापणा निघून जातो आणि ग्रेव्हीला छान चव येते. दुसरीकडे आपण घेतलेली कलेजी स्वच्छ धुवून त्यामध्ये लिंबाचा रस, मीठ, हळद, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर आणि गरम मसाला घालून मॅरिनेट करतोय. कलेजीला असे मसाले आधीच लावून ठेवल्यामुळे मसाले आतपर्यंत मुरतात आणि कलेजी शिजल्यावर अजिबात अळणी लागत नाही. आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा घालून चांगला परतून घेऊया. कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि काश्मीरी मिरची पावडर घालून छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यात आपण मॅरिनेट केलेली कलेजी घालणार आहोत. कलेजीला तेलात आणि मसाल्यात चांगले परतून झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. कलेजी चांगली शिजल्यानंतर आपण मगाशी भाजून ठेवलेला वाटलेला मसाला यामध्ये घालणार आहोत. हा वाटलेला मसाला टाकल्यामुळे आपल्या कलेजी फ्रायची चव दुप्पट होते आणि मस्त दाटसर मसाला कलेजीला कोट होतो.
शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरून गॅस बंद करा. अरे वा, आपली गरमागरम आणि खमंग मटण कलेजी फ्राय खाण्यासाठी अगदी तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच आणखीन चमचमीत आणि सोप्या रेसिपीजसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.